मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन दरम्यान पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। ही तरुणी नेमकी कोण आहे, तिने व्हॅन का अडवली आणि तिची भूमिका काय आहे, याबाबतची माहिती आता समोर आली आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्क आणि चेंबूर परिसरात आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलन दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवण्यास सुरुवात केली। त्याचवेळी एका तरुणीने धाडसाने पोलिसांच्या व्हॅनसमोर उभे राहत गाडी अडवली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। ही तरुणी रिया यादव म्हणजेच सोशल मीडियावर रिया अहिर या नावाने ओळखली जाते। ती अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका असून तिचा स्वतःचा कपड्याचा ब्रँड आहे। सोशल मीडियावर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत। आंदोलनाला जाण्यापूर्वी रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यामध्ये आंदोलनासाठी आवश्यक तयारी, डोक्याच्या संरक्षणासाठी टोपी, जाडी टी-शर्ट, इनहेलर आणि पावसापासून बचावासाठी आवश्यक साहित्य सोबत घेतल्याची माहिती तिने दिली होती। घटनेनंतर प्रतिक्रिया देताना रियाने सांगितले की आंदोलकांना विनाकारण ताब्यात घेतले जात असल्याने तिला वाटल्याने तिने पोलिसांची व्हॅन अडवण्याचा निर्णय घेतला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून विविध स्तरावरून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत। मुंबईतील आंदोलन दरम्यान घडलेली ही घटना आणि व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे। या प्रकरणावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।